वेलकम टू टुडेज व्लॉग. तुमच्या लोकांचं असं होतं कधी डिफरन्स काय म्हणतात त्याला बच्चे? हा, डिफरन्स ऑफ ओपिनियन कधी होतं का? सकाळपासून आमचं हेच चाललंय की बाबा व्लॉग करायचा का, स्ट्रीम करायची का, कुठला व्लॉग आत्ता करायचा, अनबॉक्सिंगचा व्लॉग करायचा का, लग्नाचा व्हिडिओ टाकायचा. सकाळपासून आमची 30 चावचाव चालली आहे. चावचाव चालली आहे. मध्ये चायनीज कसं झालं बच्ची? सॉरी, चावचाव चालली आहे. ये की बच्ची टिकली लावते इकडं. ये जरा आमच्या ब्लॉग मध्ये. मी घेणारच नाही कारण एडिट कमीच करते. बस हा बघ, बरोबरच आहे. हा बघ केलं तिरकं परत. हा बघ, हा बघ स्ट्रेट आहे. मला इथनं तिरकं वाटतं. माझं डोकं बघ आता खाली आलं जरा. मग मी काय करू? थांब जरा. चिडचिड नको करू. आयो काय झालं? मी नीट करतेय ना. सॉरी, पण मला काय माहिती तुझ्या माग हात घाल. बसलाय कात्रीवर पक्का. डुंगणाची सर्जरी झाली तुम्हाला. खूप भडक नाही दिसत आहे का आपण? तुम्हाला का मारतोय मला कळे ना. आता मी इथं बसली आहे ना, पायवर घे ना. थांब मी लाईट कमी करते. जेव्हा हे टेकबिक नव्हतं ना तेव्हाच आयुष्य सुंदर होतं. केवढं ते ऍडजस्ट करावं लागतं. ब्राईट लाईट कर ना एकदा थोडीशी परत. हे नो बरोबर झालं. बरोबर आहे ना? आता बघ ना, समोर नीट दिसतं ना आपण दोघांना का नाही? पण मी खूपच भडक दिसत. हा 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 हा, यही है जेलसी, यही है रंगों की जेलसी. रिव्हर्स रेसिझम होतंय माझ्यासोबत. आली ऑर्डर. चल अनबॉक्सिंग करूया आपण. चैतन्य सकाळपासून एवढ्या पिच मध्ये बोलायचंय. चैतन्य सकाळपासून सुपर डुपर 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 चैतन्य हा सकाळपासून खूपच एक्साइटेड आहे का? कारण एवढे सगळे टेक प्रोडक्ट आमचे आलेले आहेत. आम्ही हे सगळे ह्याच्यासाठी मागवले, स्ट्रीमिंग आणि ब्लॉगिंग साठी मागवलेलं आहे. वेट, डोंट डू घाई. आता पण आम्ही एक चेअर मागवली कारण मी आपली अशी अवघडून बसायची स्ट्रीम करायला. सो आम्ही एक चेअर मागवली. रिंग लाईट मागवली ज्याचं तुम्ही बघू शकता आमच्या थोबाडावर उजड. आणि जो आता पंख्याचा आवाज येत असेल, माझा तर पिच खूप हाय तर पंख्याचा आवाज येत नसेल, पण चैतन्य बोलताना तुम्हाला ऐकू येईल. तर त्याच्यासाठी आम्ही माईक घेतलाय. आता मी ट्रिपला जाणार तर त्याच्यासाठी आम्ही हँड ट्रायपॉड घेतला. हा, सो दॅट इज इट. सुरुवात करायची. हे तर USB आहे ना, ते कनेक्ट होत नाही कम्प्युटर सोबत. सो मला असं वाटतं पहिला पहिला आपण माईक करूया. सो आपण माईक मधनं हँड ट्रायपॉडचा रिव्ह्यू देऊया. सो आपल्याला कळेलही की ते माईकचं कसं आहे. आयडिया चांगले. आणि हे माझं अनबॉक्सिंग आहे. जेवायचं बाज नक्की बाज. तो आम्ही माईक ऑर्डर केला. कुठला? हॉलीलँड. इट्स हॉलीमार्क, राईट? हॉलीलँड ब्रँड आहे. लार्क M2 आहे त्याचं नाव. सो त्याचं आता आपण अनबॉक्सिंग करणार. दिसते बाबू, तू जास्त पुढे बसलीस तर मग तू जास्त हे होशील, मोठी दिसशील. मला वाटतं पॅकिंगला आहे ना नेक्स्ट टाइम बसणं एक हे घेऊन बसावं. काय म्हणतात त्याला? काय आता काय आणायचं नवीन? कुऱ्हाड घेऊन बसा. लवकर उघडत होते. हॉलीलँड मार्क MK2 आहे ना? करेक्ट. M2 सॉरी, MK2 नाही. मला मग काहीतरी पकडायचं. ओके ठीक आहे. जर तुला तुझ्या हाताने नाही तू कर, कारण तू खूप एक्साइटेड असते असं गोष्टी. कसं आहे, महागातली गोष्ट आहे. सो मला वाटतं जरा तुझा पण हात लागला तर आपल्या ब्लॉगिंग क्षेत्राला थोडंसं, आम्ही ब्लॉगिंग क्षेत्रात थोडं पुढे जाऊया. ह्याच्यामुळे यू नेव्हर नो. कसं आहे, लोक क्वालिटी जास्त प्रिफर. सो तुम्ही आमचा लग्नाचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा लवकर. त्याच्यामध्ये खूप फनी क्षण आहेत, इमोशनल आहेत. लाईक लास्ट वाला पार्ट, बिदाईवाला, तो खूप इमोशनल आहे. म्हणजे आताही बघितलं तर मी रडायला लागली माझ्या पप्पांना बघून. सो आणि ऑफकोर्स माझी आई तर मेहंदीपासूनच रडायला लागली होती. सो पण सो लग्नाचा फनी इन्सिडेंट असा होता की पप्पा आणि मम्मीमध्ये भेट लागली होती. नॉट मम्मीमध्ये, पप्पा आणि बाकीच्या माझ्या नातेवाईकांमध्ये भेट लागली होती की तुम्ही रडणार का नाही. आणि मी नाही रडणार. बट इव्हेंच्युअली जसं मी गाडीमध्ये बसायला गेले, पप्पांचा बांधा तुटला. चला. सो
अनबॉक्सिंग व्हिडिओ बिर्याणी. आजचा अनबॉक्सिंग व्हिडिओ काय कम्प्लीट होत नसते मला वाटतं. व्हॉट बेस्ट बिर्याणी? मेघनाच बिर्याणी. तू टेक अनबॉक्सिंग कर, मी फूड अनबॉक्सिंग करते. म्हणजे तू माझ्या व्हिडिओ मध्ये तुझा व्हिडिओ का घुसवते? पण प्रॉब्लेम तो आहे मला आता. सॉरी. पण हे उघडताच येत नाही मला. थांब. ओके, हे असं ढकलत माय बॅड त्याला खाल्लं. सेलट बच्ची इथं ठेव ना, तिथं ठेव, कोपऱ्यात घेऊन जा तिथं. भांडू नको. लय माझं डोकं खाते नाही पोरगी. तरी दिसून येणार आहे आपल्याला, थोडी ते पे करतायत. करेक्ट. पांढरं पण आहे. हा, असा माईक आहे, पण ते नंतर दाखवायचं. त्याच्याबरोबर पहिले बाकीचे काय ऍक्सेसरीज झाले ते घेऊ ना. सो तुम्ही तुमचा माईक ह्याच्यात कॅरी करू शकता. हा माईक साठी एक पाऊच आलेला आहे असं दिसतोय मला. वाव. अच्छा, हे आयफोन 15 असेल तर हा त्याला बसणार असं आहे काय? करेक्ट. एक करून जाऊया हा पाऊच सुंदर आहे रे. तर मला वाटतं आधी हे नंतर फोडू. कसं आहे ते चांगलं नसेल आलं तर हे पण रिटर्न द्यायला लागू शकतं ना. मी फक्त पाहते काय. ओ, ह्याच्यामध्ये 2 कप्पे. ही पिशवी मी मला ठेवू? ते माईक साठी आणलंय बच्ची, माईकलाच ठेवायचे ते. दिस इज द मॅग्नेट, वी कॅन यूज दॅट नाव. हे सगळे नंतर तुम्हाला कापूस कशासाठी असतो रे? विंड जर काय हेवी विंड येत असेल नको उडा. अच्छा, हेवी विंड साठी येते. हेवी विंड साठी. आपल्याला आता आपल्या ट्रिप साठी लागेल नाही का? सो आणि हा टाईप सी वाला पोर्ट आला. जर का तुमचा आयफोन 15 वर असेल तर यू कॅन कनेक्ट दिस. तर तुम्ही तुमच्या आयफोन 15 ला हा कनेक्ट करू शकता. 14 असेल तर तुमच्या 14 ला तुम्ही हा कनेक्ट करू शकता. हा, ये बच्ची खोल तुझ्या हाताने एकत्र ठेवूया जरा. तसं आपण असं सो आय थिंक हा कॅमेराचा रिसिव्हर आहे. जर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर तुम्ही तो रिसिव्हर कॅमेरा वापरू शकता. बच्चे खूप छोटा आहे. व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या खूप गोष्टी मोठ्या दिसतात, खूप छोट्या आहेत या गोष्टी. आणि हे आहेत आमचे 2 ट्रान्समीटर्स. हे ट्रान्समीटर्स आहे, याच्यामध्ये तुम्ही बोलू शकता. अच्छा, ट्रान्समीटर म्हणजे बेसिकली माईक. माईक कशाला ट्रान्समीटर बोलतो? सॉरी. ठीक आहे, लेट्स कंटिन्यू. सो हाऊ डज दिस गेट चार्ज? वी हॅव टू चार्ज इट युजिंग दिस. हा व्हिडिओ. सो ह्याला मागे याच्या डुंगणाला USB टाईप सी ने तुम्ही ह्याला चार्ज करू शकता असं. वायर पण दिली त्यांनी. आणि इथे पुढे 3 लाईट्स पण आहेत. सो त्याच्यावर तुम्हाला कळेल की बाबा ते कसं करतात कसं नाही. आता पटकन माईक लावायचा कॅमेराला आणि टेस्ट ओके, येस. आता आत्ताचा जो तुम्हाला थांबच नाही तर 2 मिनिटं. अगं आत्ता नको फोडू बच्ची, प्लीज. बिर्याणी नाही संपणार. प्लीज. सो व्हॉट वी कॅन डू इज, आत्ता तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये जेवढा आवाज आलाय तो सगळा आमच्या फोनच्या माईक थ्रू आला. आता इथून पुढे जो येईल तो आमच्या माईक थ्रू येईल, जो आम्ही माईक घेतलाय नवीन त्याचा. माझा कर्कश आवाज आता अजून तुम्हाला तीक्ष्ण ऐकू येणार आहे. तू विश्वास कसा ठेवू शकतो या व्हिडिओवर? मी तर आता असं पकडणार आहे आणि असं बोलणार आहे. तिथं ठेवून दे खाली. सो आता अगं बच्चे, अरे ही काय फालतू म्युझिक आहे. तर नॉइज कॅन्सल. वेलकम बॅक टू ASMR व्हिडिओ. मला नको काय, तू सपोर्ट नको करू. वेलकम बॅक टू ASMR व्हिडिओ. ओके, सो बॅकग्राऊंड मध्ये आता म्युझिक. आपले ह्याला असं काय येतंय? फॅन फिरते का काय? व्हिडिओ का मध्ये असं काय येतं? हे माझे डोळे झपझप. एक म्युझिक प्ले होत आहे. लेट इट प्ले. हॅलो. ठीक आहे, नेक्स्ट. आता प्लीज. आता लेट्स क्लिक ऑन द नॉइज कॅन्सलेशन. लेट मी क्लिक प्लीज. ओके, फाईन, क्लिक इट. ओके, हे ग्रीन लाईट झालेली आहे. सो ह्याचं मॅग्नेट कुठे? तू घेतला ना माझ्या हातून? नाही, हे असं सगळं हरवणार आहे हळूहळू मला वाटतंय बाबू. ह्याचा मॅग्नेट कुठे आहे?
ओ शिश, डबल क्लिक केल्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होते. माझा व्हिडिओ लेट मी टॉक अँड वॉक. कसं वाटतं तुम्हाला आमचं ऑडिओ क्वालिटी? आता काय म्हणणं आहे तुमचं ऑडिओ क्वालिटी बद्दल? सो ह्याच्यामध्ये आता अजून खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत ज्याच्यातनं वैष्णवीने ऑलरेडी एक गोष्ट खोललेली आहे मला न विचारता. सो असे ह्याला आता मराठीत काय म्हणतात मला माहीत नाही, पण ह्याला इंग्लिशमध्ये लेनियार्ड्स म्हणतात. लेनियार्ड्स. हां, कारण तुम्ही जर कुठे फिरायला गेलाय आणि तिथं जर तुम्ही काढताय ही तर तुम्ही लावू शकता, बट व्हॉट इफ हे पडलं वगैरे तर सो इट इज ऑलवेज बेटर की तुम्ही हे गळ्यात घालूनही कायमचं असं फिरू शकता. अरे यार मी असं दाबून काय असं दाबलं होतं. सो ठीक आहे, आपल्याला यूज टू व्हायला माईक क्लमसीनेस मुळे ते पळू वगैरे शकतं ना. पण ह्याचं माईक ऍडजस्टमेंटला पण आहे असं. आपल्याला आय थिंक जेव्हा आपण थांब हे पण खोल आधी. हे खोल ना. बरं ठीक आहे, तू एक खोल, मी एक खोलतो. घालायचं कसं आहे कुठं? मी सांगतो तुला, मी पाहिलंय मगाशी. तू पुस्तक वाचत नाही ना? देत नाही मला. ठीक, पुस्तक वाचत नाही ना तू. पॅन लावणार आहे आणि मला ट्राय. सो आता असं सपोज खूप वारं चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर मी बोलतीये तर मग ते असं साऊंड करणार. आय डोंट नो कसं. खूप वारं म्हणजे टॉप स्पीडवरच लावलंय मी त्याला. आपण हे नेचरमध्ये टेस्ट केलं पाहिजे, पण आपण करतोय घरात. पण आय एम जस्ट टेस्टिंग ना की खूप वाऱ्याचा आवाज येत असेल तर कसं येणार. आय थिंक इट्स डन. हे याला घाल माझ्या गालाला प्लीज. आय थिंक ऑफिशियली पुट अ स्टिकर ना. काय करेक्ट? पुट अ स्टिकर ना. ओके. आपण इतका माईकशी या खेळलोय ना, मला कळत नाही आपला आवाज कसा गेला असणार आहे व्हिडिओमध्ये. पण आता आमची दुसरी अनबॉक्सिंग आहे हँड हेल्ड ट्रायपॉड. आणि या ट्रायपॉडची साईज बघा. आय थिंक वी कॅन गिव्ह, आपण क्रेडिट देऊ शकतो. तू ते ह्यांचं श्रीमान लेजंड ह्यांचा व्हिडिओ आम्ही पाहिला आणि त्यांनी मस्त सजेशन, त्यांनी मस्त ऑफकोर्स भारीच व्हिडिओज असतात त्यांचे. सो छान आम्हाला असं वाटलं की हँडी आहे. कधी आम्ही इतका वेळ बाहेर जातो तर आम्हाला हा मोठा ट्रायपॉड घेऊन जावा लागतो. सो इट्स बेटर आम्ही हा छोटा ट्रायपॉड. तो चार्जिंगची टेक्निक काय मला ते नाही कळत. सो हाऊ वुड यू चार्ज दिस? ओके, मी ह्याच्यामध्ये पण एक बिट असं शूट करणार आहे. सो आता ह्याला माईक कनेक्टेड नाही आहे. ओके, आणि ह्याला असं आडवं तिडवं कसं केलं होतं त्याने? हां, जड आहे का? नाही आहे, चांगलं आहे. जड नाही आहे, ठीक आहे, हलका आहे, काही इश्यू नाही. असंही करू शकतो, पण त्याला असं ओके. त्या ह्याच्यामध्ये दिसेलच व्हायचे तू कसं केलंस, तुझे कसे पराक्रम तू गाजवलेत ना, त्या ह्याच्यात दिसणारच आहे. हे आम्ही असं ठेवूही शकतो. ओ, ते एवढा वर जातं काय? सो हे असं ठेवून वी कॅन सी and then we can just pick it up and do these things. करेक्ट. ह्याच्यावरती एक लाईट पण लावू शकतो आय थिंक. हा, इथे लाईट लावू शकतो. आणि हे कॅमेराचं बटन आहे, पण आता मला कळत नाही कॅमेराच्या बटन मध्ये म्हणजे कसं हे करायचं. ह्याला 5 सेकंड दाबून ठेवायचं. लो बॅटरी असेल तर रेड लाईट फ्लॅशिंग येतं. फंक्शन बटन इज सिंगल प्रेस. यू हॅव टू प्रेस इट सिंगल. या फॉर फंक्शन बटन एकदा सिंगल प्रेस कर. व्हिडिओ चालू झाला. ओ, दिस इज ऑल्सो युजफुल. म्हणजे हे पण सो आम्ही जर ते असं कुठे ठेवलं असेल, मागं आलो आणि ते बटन दाबलं, देन दिस विल स्टार्ट इट. नाईस. आणि सो स्टार्ट केल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होते आणि एकदा दाबल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद होते. बट हाऊ डू यू टेक अ फोटो मॅन? फोटो घेण्यासाठी तू व्हिडिओच्या ह्याच्यावरच ना. आता तू फोटोच्या ह्याच्यावर जा. ओके, वाव, सुंदर आहे. सो आता हे आम्ही इथेही इन्स्टॉल असं करू शकतो. झालं, एकदम हलकं. सो दॅट सपोज मी अशी चालली आहे, इन्स्टेड ऑफ मला सपोज हातात नाही पकडायचं आणि ते बटन इथे येतं, सो आय कॅन जस्ट प्रेस लाईक दिस. तुझं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट बद्दल? तुला काय हे खूप आवडलं, मला हे खूप आवडलं आणि मी असं बंदही करू शकते. करेक्ट. अँड देन वी कॅन जस्ट ऑल्सो क्लिक अ पिक्चर लाईक दिस. माझी ढेरी बघ केवढी मोठी आहे. बच्ची नको लय घाण फोटो. अरे मी पोस्ट थोडी करणार आहे राजा. दिस इज जस्ट सो आय लव्ड दिस. सो हे झालं, हँड ट्रायपॉड झाला, रिंग लाईट झाली, चेअर झाली, माईक झाला, ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आणल्या आहेत. आता फक्त व्लॉगिंग, तसं सिरियसली आम्ही व्लॉगिंग चालू केलेलीच आहे.
ओव्हर द वीक आम्ही यूजही करू. जेव्हा आम्ही फिरायला जाऊ तर आमचे फिरण्याचे ब्लॉग, किंवा जेव्हा आम्ही आता ऍक्च्युली मला बँगलोरचे कॅफेज वगैरे एक्सप्लोर करायचे होते. So this will make it easier. ठीक आहे, आता आम्ही हा कचरा आवडतो आणि जरा खायला घ्यायचो धामधूम मध्ये करायचं. बट काय ना काहीतरी होतं आणि ते राहून जात आहे. बट आता जर इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे शेट, तर स्ट्रीमिंग तर व्हायलाच पाहिजे. आता उद्या मॅच आहे. मॅच संपल्यानंतर जर अंगात तरण असेल तर करूया. बेस्ट बिर्याणी इन बैंगलोर, मेघना बिरयानी. ये है मेरा टाइप ऑफ ये है मेरा अनबॉक्सिंग का टाइप. कलरवरती जाऊ नका. सुंदर बिर्याणी आहे, खूप सुंदर बिर्याणी आहे. रायता पण आहे आणि आमच्याकडे जरासा कोक पण आहे. सो मस्त सॅटर्डे. ऍक्च्युली ही ट्रीट माझ्या आईकडनं आहे. बिकॉज आज विमेन्स डे आहे, तर माझ्या आईने मला पैसे पाठवले की आज तू स्वयंपाक करू नको बाळा, आज तू बाहेरून जेवण ऑर्डर कर आणि जेव. चैतन्याचाही तोच प्लॅन होता की तू आज काही काम करू नको. विमेन्स डे तर रोजच बनतो आमच्या घरात, असं त्याचं म्हणणं होतं. ऑब्व्हियसली बच्चे. एनिवेज, नॉट टू स्ट्रेच दिस व्हिडिओ मोर, दिस इज अ आउट्रो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हा थोडा वेगळा जॉनरा होता अनबॉक्सिंगचा, बट जर कोणी त्यांचा व्लॉगिंग लाईफ चालू करणार असेल तर येस, स्टार्टर पॅक अनबॉक्सिंग. ठीक आहे, आता आम्ही व्हिडिओ इथनं पण बंद करू शकतो. लेट मी शो ऑफ माय व्हिडिओ. ओके, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.